आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर अगदी एप्रिल छटणी ज्याला आपण पाया म्हणतो द्राक्षाचा, त्या एप्रिल छटणीपासूनच प्रॉब्लेम आहे. मागच्या वर्षी मेमध्ये आपल्याकडं लवकर मान्सून आला. त्यावेळेस जी काडी तयार होणं अपेक्षित होतं ती झाली नाही पावसामुळं आणि परत नंतर जी मुख्य छाटणी असते ज्याला आपण त्याच्या आधारे आपण फळं घेतो ती ऑक्टोबर छाटणी. त्या ऑक्टोबर छाटणीमध्ये सुद्धा यावर्षी आपल्याकडं जवळ-जवळ सरासरीच्या 250% पर्यंत नाशिकमध्ये पाऊस झाला. ह्या दोन्ही पावसामुळे यावर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे नुकसान झाले नाही तेवढं नुकसान म्हणजे आपल्याकडे जवळ-जवळ 1,31,000 मेट्रिक टनपर्यंत आपण नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष एक्सपोर्ट करत असतो. तर यावर्षी जवळ-जवळ त्याच्या 50% पर्यंत आपण एक्सपोर्ट करतोय आणि त्यात मेनली ज्या इम्पोर्टेड व्हरायटी आहेत थोडक्यात जे बौद्धिक संपदा कायद्याखाली ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये व्हरायटी आलेल्या आहेत, त्या व्हरायटी थोड्या सस्टेन झालेल्या आहेत. परंतु आपल्याकडच्या ज्या पारंपरिक जाती आहेत द्राक्षाच्या, त्याला मात्र खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे यावर्षी द्राक्ष निर्यातीवर त्याचा परिणाम जाणवतोय आणि साधारणतः मी आता सांगितल्याप्रमाणे 50% पर्यंत निर्यात यावर्षी आपल्याकडून होते आहे. त्यामुळे तुम्ही आता बघत असाल बाजारामध्ये सुद्धा किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचे आपण जे द्राक्ष आता सध्या निर्यात करतोय, त्याच्या रेटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. तो एक एक थोडक्यात फायदा म्हणता येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष राहिलेली आहेत त्यांच्यासाठीच तो फायदा असेल. पण ज्या शेतकऱ्यांची द्राक्ष या मे आणि ऑक्टोबरमधल्या पाऊसमुळे गेलेली आहे, त्यांचा मात्र खूप मोठ्या प्रमाणात तोटा आहे.